तुम्ही सुद्धा रोज रोज तोच नाश्ता खाऊन कंटाळलाय का? काहीतरी वेगळं हवंय तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी. आज आपण अगदी झटपट असे होणारे मेदूवडे बनवणार आहोत. त्याच्यासाठी इथे एक कढई मी गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवली आहे. कढईमध्ये 2 वाटी पाणी घालायचे. यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ, अर्धा चमचा जिरे, थोडीशी बारीक चिरलेली हिरवी मिरची, चिली फ्लेक्स घालूयात. यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि हे सगळं छान असं पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. पाण्याला उकळी येऊन द्यायची. यानंतर याच्यामध्ये अर्धी वाटी बारीक रवा घालायचा, थोडासा मिक्स करून घ्यायचा आणि याचबरोबर अर्धी वाटी तांदळाचं पीठ घालायचं आणि छान असं हे मिक्स करून घ्यायचंय, एकजीव करून घ्यायचं. इथे आता हे छान असं पाण्यामध्ये मिक्स करून झालेले आहेत. सगळे जिन्नस एकजीव झालेले आहेत. पिठामध्ये पाणी थोडं सुद्धा कमी पडलेलं नाहीये. अगदी योग्य प्रमाण असं झालेलं आहे पाण्याचं. गरज वाटल्यास थोडंसं तुम्ही याच्यामध्ये पाणी घालू शकता, पण इथे काहीच गरज नाही. छान असं मिक्स करून हे आपल्याला शिजण्यासाठी ठेवायचंय. गॅस अगदी मंद आचेवरती केलेला आहे आणि मी आता याच्यावरती झाकण ठेवते आणि थोडा वेळ आपण हे असंच उकडून घेणार आहोत. थोड्या वेळानंतर आता मी याच्यावरचं झाकण काढते आणि छान असं पीठ उकडलेलं आहे. गॅस बंद करायचा आणि हे पीठ बाजूला थंड होण्यासाठी ठेवायचं. एक ताटामध्ये घेतलेलं आहे. छान असं मळून घ्यायचं. पीठ मळल्यानंतर या पिठाचा एक गोळा घ्यायचा आणि याला मेदूवड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. पहा, अशा प्रकारे लहान मोठ्या साईजमध्ये जसं तुम्हाला हवं असेल अशा प्रकारे तुम्ही हे मेदूवडे बनवू शकता. इथे मी मेदूवडे बनवून घेतलेले आहेत. आता ते तळून घ्यायचे. तळण्यासाठी गॅसवरती कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलं. तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं. तेल गरम झाल्यानंतर गॅस मिडियम फ्लेमवरती ठेवायचा आणि याच्यामध्ये आपण जे बनवलेले मेदूवडे आहेत ते सोडून घ्यायचे आणि छान असे लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यायचे. मिडियम फ्लेमवरती तळून घ्यायचे म्हणजे ते छान आतपर्यंत तळले जातात. पहा, इथे मेदूवडे तळून झालेले आहेत. अगदी छान झालेले आहेत. रंग सुद्धा छान आलेला आहे. बाजूला काढून घेऊयात. अगदी कुरकुरीत, खुसखुशीत, कमी तेलकट, झटपट असे होणारे मेदूवडे तयार आहेत. तुम्ही सुद्धा ही रेसिपी घरी ट्राय करा. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी थोडी जरी आवडली तरी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.